फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे. तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत. जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे. तर नुसती पाहणी देऊ आहे कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे. हा कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील. कारण कोकणवासियांचे हाल आम्हाला बघत नाही, कोकणाची माणसं आम्हाला जाब विचारत आहेत. रामदास भाई तुम्ही काय करताय? मला असं वाटतं की या संदर्भातला प्रश्न जो आहे तो अडाणी माणूस आहे असं माझं स्वतःचं मत आहे. हा जो नॅशनल हायवे आहे आणि नॅशनल हायवे हा नितीन गडकरी साहेब यांच्या अखत्यारीत येतो. तर मला असं वाटतं की तो अडाण्यासारखा प्रश्न आहे, उत्तर आहे त्यांचं. आणि त्याच्या बाजूला बसणारे सुद्धा कदाचित टाळ्या वाजवणारे हे त्याच पद्धतीचे असावेत. 15 वर्ष मंत्री होते, 15 वर्ष स्वतः मंत्री होते, 30 वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते. काय याची अवकात काय त्या गोविंद चव्हाणची? अरे मला आव्हान देण्यापेक्षा तो मुंबई गोवा आमचा रस्ता आहे ना, तो पहिल्यांदा करून घे. तू कुचकामी आहेस. तुला गेल्या वर्षी आम्हाला तू कोकण भाषांना शब्द दिला होतास की पुढच्या वर्षी गणपती उत्सवाला रस्त्याची कुठलीही अडचण येणार नाही. काय झालं? पहिल्यांदा ते मुद्द्यावर बोल ना तू. अरे एका गुंड्यासारखा कुठला रस्त्यावरती उभा राहतो असं बोलण्यापेक्षा मुंबई गोवा रस्त्यासाठी काय करणार हिंमत असलं ते बोल ना तू. मला कसलं आव्हान देतोस तू? अरे दाऊद पण थकला माझ्यासमोर, तू की झाडकी बत्ती आहेस.